भिवंडी तालुक्यातल्या पूर्णा गावात श्रीराम कंपाऊंडमधील रौनक वेअरहाऊस केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली आहे। आजूबाजूला केमिकल गोडाऊन्स असल्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे इथल्या अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या गोडाऊनमध्ये केमिकलचे विविध साठे आहेत। आगीचा भडका उडून त्याची झळ इतर केमिकल गोडाऊन्सला लागू नये यासाठीही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भिवंडीमधली ही घटना आहे। भिवंडीमध्ये एका केमिकल गोडाऊनला आग लागलेली आहे आणि आजूबाजूच्या केमिकल गोडाऊन्ससाठी सुद्धा ही धोकादायक घटना आहे। दरम्यान आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कारण या आगीमागचं समजू शकलेलं नाहीये। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या प्रयत्नशील आहेत। अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, नेमकी आग कशी लागली आणि आता सध्या काय स्थिती आहे? सध्या तरी आगीचं कारण समोर आलेलं नाहीये, परंतु सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे। जवळपास 14 ते 15 तास होऊन गेलेले आहे। आग लागलेली आहे आणि आग आता 60% विझली असं बोलू शकतो, परंतु आग मध्ये भडकत आहे कारण की आजूबाजूला आणखी काही केमिकल्स आहेत। रौनक वेअरहाऊस केमिकलला ही आग लागलेली आहे पूर्णा गावामध्ये आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात केमिकलच्या गोदाम्स आहेत। त्यामुळे ही आग तिथे पसरू नये याची काळजी आता फायर ब्रिगेड घेत आहे। ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण अशा सर्व महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आलेल्या आहेत। जवळपास 6 गाड्या इथे आहेत आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे। थोडक्यात आग आटोक्यात आली असं बोलू शकतो, परंतु आग कधीही भडकू शकते। त्याचं पूर्ण प्रिकॉशन घेण्याचं काम आता सध्या सुरू आहे, परंतु पूर्णतः आग अजूनही विझलेली नाहीये। हेमाली, पूर्णतः आग विझू शकलेली नाहीये। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या संदर्भात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। वेअरहाऊस आहे या ठिकाणी केमिकल मिक्स केमिकल वगैरे गोडाऊन आहे स्टोरेज केलेलं आहे। त्या ठिकाणी सकाळी 8-8:30 दरम्यान आग लागलेली आहे। आमच्या भिवंडीची गाडी 2 गाड्या आहेत, कल्याणची गाडी बोलवली आहे, ठाण्याची गाडी बोलवली आहे। अजून आमच्या महापालिकेचे 2 वॉटर टँकर्स आहेत, परत प्रायव्हेट वॉटर टँकरसुद्धा बोलवले या ठिकाणी। त्या ठिकाणी आम्ही त्या वेळेस तिथून पण आम्ही पाणी भरायचं काम चालू आहे, परंतु गाडी साईडला केमिकल असल्याकारणाने आम्हाला थोडी आग कठीण जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।